गाईज, हाय. आम्ही बॉम्ब जीसस बघायला चाललो आहे. बाय बाय. जय शिवराय मित्रांनो. त्या छोटीच्या तोंडातून निघालेल्या उद्गारातून तुम्हाला एव्हाना कळलंच असेल की आज आपण कुठे भेट देणार आहोत. आज आपण अशा ख्रिस्त मंदिराला भेट देणार आहोत जो गोमांतकातील सक्तीच्या धर्मांतराचा एक भाग आहे, गोवा इन्क्विजिशन. तत्पूर्वी आपणास मी विनंती करतो की हे छायाचित्रण शेवटपर्यंत पहा. सदस्य नाही झाला तरी चालेल, पण ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पार्श्वसंगीत हक्कभंग या अडचणीमुळे हल्ली मी माझ्या छायाचित्रणामध्ये पार्श्वसंगीत वापरतच नाही. बॅकग्राऊंड म्युझिक कॉपीराईट. थोडक्यात त्यात माझी बडबड जास्त, त्याच्यामुळे कदाचित बघताना तुम्हाला थोडासा कंटाळा येत असेल. पण इतिहास संपूर्ण माहीत असल्याशिवाय एखादी वास्तू बघणं याला काहीच अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. सहाय्य करण्याच्या निमित्ताने पोर्तुगीजांनी गोमांतकात पाय रोवले ते जणू कायमचेच. इथल्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन ह्याच्यावरच राज्य करायचे ठरवले आणि शेवटी आपल्या राजसत्तेची राजधानी म्हणून जाहीर करून टाकले. आजही इथली शेती आणि फळबागा पाहत असताना मनात एक प्रश्न येतो की गोमांतकात त्या काळात किती वैभव संपन्नता असेल. त्या वैभव संपन्नतेचा फायदा घेत घेतच भविष्यामध्ये पोर्तुगीजांचा आवाका इथे वाढू लागला. धर्माध्यक्ष येऊ लागले, धर्म उपदेशक येऊ लागले आणि सोबत आले धर्मगुरू, आणि सुरू झालं एक भयानक सक्तीचं धर्मांतरण. सक्तीच्या धर्मांतराचा हा अध्याय खूप भयंकर होता, ज्याच्याबद्दल आपल्याला कधीच काही सांगितलं गेलं नाही. आपल्याला माहीत आहे ते फक्त मुघल आणि औरंगजेब, कारण तो काळ म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्याही अगोदरचा होता, ज्या काळामध्ये अनन्वयित अत्याचाराने गोमांतक जळून निघत होतं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोमांतकातून पोर्तुगीजांची पालमुळं नष्ट केली गेली खरी, पण आजही त्याच्या पाऊलखुणा आपल्याला घरांच्या संरक्षक भिंतीवर किंवा घराच्या छतांवर पाहायला मिळतात. संरक्षक भिंतीवरती आपल्याला असे सैनिकांचे पुतळे पाहायला मिळतात, ज्याचा अर्थ पूर्वी त्या घरातला एखादा व्यक्ती पोर्तुगीज सैन्यात होता असं दर्शवतं. छतावरील कोंबडा म्हणजे पोर्तुगाल ह्या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोंबडा आहे. हा कोंबडा पोर्तुगीज राजसत्ता दर्शवते. पोर्तुगीजांचा पोर्तुगालमधला राजा, धर्म उपदेशक, धर्मगुरू, धर्मप्रसारक यांच्या सहविचारानेच ह्या राजसत्ता चालत असत. एखाद्या प्रदेशावरती राज्य निर्माण केल्यानंतर तिथले धर्मगुरू किंवा धर्मप्रसारक त्या दिशेने धर्माचा प्रसार करायला निघत, आणि मग तयार होत असे ती पोर्तुगीज वसाहत. अशा वसाहतींवरती पोर्तुगीज धार्मिक बंधनं आणि कायद्याची अंमलबजावणी करत असत, जी स्वधर्म बाळगणाऱ्या स्थानिकांना अमान्य असे. मग अशा वेळी रात्रीच्या भयान काळोखात घंटानाद करत एखादा धर्मगुरू उपस्थित होत असे आणि सुरू होत असे सक्तीचं धर्मांतरण. या धर्मांतरणाचा अध्याय या छोट्याशा छायाचित्रणामधून मांडणं खूप कठीण आहे. जर जमलं तर माझं वसई किल्ल्याचं छायाचित्रण पूर्ण नक्की पहा, तुम्हाला त्यातून थोडीशी कल्पना येईल. कारण दोन्ही ठिकाणी घटना ह्या सारख्याच घडल्या होत्या, ज्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला कधीच सापडला नाही. गोमांतकात सर्वप्रथम उतरले ते म्हणजे जेसुईट धर्मगुरू. त्यापैकीच एक म्हणजे संत फ्रान्सिस झेवियर. माझ्या माहितीतले यांचे 4 धर्मसंप्रदाय: जेसुईट, फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन, अगस्टियन. फ्रान्सिस झेवियर यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1552च्या आसपास चीनच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील शानशुआन बेटावर झाला होता. गोव्यामध्ये त्यांचा मृतदेह आणल्यानंतर काही काळासाठी तो इथे ठेवण्यात आला होता असं म्हणतात. हे आहे सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च. मला मात्र ती जागा बघायची होती आणि सोबत तो राजदंडही, जो त्यावेळेच्या तत्कालीन विजरई म्हणजे व्हाईसरॉय कोंडेडी अल्वोर फ्रान्सिस्को डी तवारा यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्या मृतदेहाच्या हाती सोपवला होता आणि छत्रपती श्री संभाजी महाराज आणि मराठ्यांपासून गोवा वाचवण्यासाठी प्रार्थना केली होती. मला काही ते सापडलं नाही, कारण सध्या हा मृतदेह बॅसिलिको ऑफ बॉम्ब जीसस या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे. हातकातरो खांब असलेल्या चौकातूनच एक मार्ग बॅसिलिको ऑफ बॉम्ब जीससच्या दिशेने जातो. द बॅसिलिका ऑफ बॉम्ब जीसस. बॉम्ब जीसस म्हणजे बाळ येशू. कोंकणी भाषेमध्ये बोऱ्या किंवा गोऱ्या जेशूची बेसिलिका किंवा बेझिलिका असं काहीसं म्हणतात. मुळात बेसिलिका किंवा बॅसिलिका म्हणजे बायझंटाईन शैलीत म्हणजे ख्रिस्तपूर्व रोमन शैलीत बांधलेली इमारत. या वास्तूच्या दिशेने जात असताना एका प्रवेशद्वारावरती आम्हाला हे 2 भव्य राजेशाही सिंह दिसले. मित्रांनो, सांगू शकाल हे काय आहे? हे आहे कदंबा राजसत्तेचं राजप्रतीक किंवा राजचिन्ह, जे आजही आपल्याला कदंबा परिवहन महामंडळ
म्हणजे गोमांतकाची जी परिवहन सेवा आहे त्यांच्या वाहनांवरती हे राजचिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. द बॅसिलिका ऑफ बॉम जीजस हे जेसुइट ख्रिस्त मंदिर भारतातील पहिली छोटी बॅसिलिका आहे आणि भारतातील बरोक वास्तुकला आणि पोर्तुगीज वसाहत स्थापत्यकलेचा एक उत्तम उदाहरण मानायला हरकत नाही. जगातील पोर्तुगीजांच्या मूळच्या 7 आश्चर्यांपैकी सुद्धा हे एक असायला हवं. 12वे पोप पायस यांनी 20 मार्च 1946 रोजी पॉन्टिफिकल डिक्री प्रिस्कॅम गोए ह्याच्याद्वारे या पवित्र देवस्थानाला बॅसिलिकाचा दर्जा प्राप्त करून दिला. डिक्रीवर कार्डिनल जिओव्हानी बॅटिस्टा मॉन्टिनी म्हणजे मुख्यालय यांची स्वाक्षरी आहे. नोटरी केली गेली आणि या ख्रिस्त मंदिराचे बांधकाम 1594 मध्ये सुरू झाले. परंतु तरीही कोणीही चर्चवर किंवा या ख्रिस्त मंदिरावर क्रॉस ठेवू शकला नाही. या ख्रिस्त मंदिराला मे 1605 मध्ये आर्चबिशप अलेक्सो डी मेन्झेनिज म्हणजे हा फिलिपिन राजवटीतला गोमांतकाचा धर्माध्यक्ष आणि पोर्तुगालच्या राजाचा प्रतिनिधी म्हणून काम करत होता. ह्यांनी हे स्थळ पवित्र केलं आणि ही जागतिक वारसा वास्तू ख्रिश्चन धर्माच्या इतिहासात एक महत्त्वाची खूण म्हणून उदयास आली. दोन्ही बाजूने कमानी सदृश्य भिंतीने आधार दिलेली ही ख्रिस्ती बॅसिलिका 3 मजली आहे. बॅसिलिका म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर दुतर्फा वर्तुळाकार खांबांची रांग आणि अर्धवर्तुळाकार घुमट असलेला एक दिवाणखाना. ख्रिस्ती धर्मियांचे हे जणू तीर्थक्षेत्रच आहे. ह्या बॅसिलिकाला त्यावेळेला महत्त्व प्राप्त झालं ज्यावेळेला संत फ्रान्सिस झेवियर यांचा मृतदेह इथे आणण्यात आला. मित्रांनो, या संताबद्दल मी माझ्या वसईच्या किल्ला या छायाचित्रणामध्ये बरंच काही विस्तृतपणे सांगितलेलं आहे. कधी वेळ मिळाला तर नक्की पहा. पण संत फ्रान्सिस झेवियर यांचा मृत्यू आणि त्या पश्चात घडलेल्या घटना ह्या अतिशय आश्चर्यकारक आणि थोड्याशा रहस्यमय आहेत. त्याचा आपण थोडासा आढावा घेऊया. इतिहासकार लियाम मॅथ्यू ब्रॉकी हे आपल्या लिखाणामध्ये असं लिहित आहेत की झेवियर यांचा मृत्यू डिसेंबर 1552च्या सुरुवातीला चीनच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील शांगशुआन बेटावर एका वाळलेल्या पेंड्याने बनवलेल्या झोपडीत झाला. ते चीनच्या सम्राटाला भेटण्याचा कदाचित प्रयत्न करत होते, परंतु आजारपणात त्यांना मृत्यू आला. अँटोनियो नावाचा एक चीनी नोकर जो त्यांच्या मृत्यूचा साक्षीदार होता त्याने झेवियर यांच्या चेहऱ्याचे वर्णन केलेले आहे आणि ते ह्यांनी आपल्या लिखाणामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. तो वर्णन करतो की त्यांचा चेहरा इतका आनंदी आणि इतका आश्चर्यकारक आहे किंवा आश्चर्यचकित आहे, इतका रौद्र आणि गुलाबी आहे की ते जणू जिवंत आहे असा भास होतो. त्या काळात अवशेषांनी वेळ लावलेल्या ख्रिस्त जगात त्यांच्या हाडांचे संभाव्य महत्त्व ओळखून त्यांच्या सेवकांनी त्यांच्या शवपेटीमध्ये शवाचे विघटन वेगाने होण्यासाठी चुना भरला. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत हा मृतदेह तिथेच होता, पुरून ठेवलेला होता आणि एवढ्या कालावधीमध्ये तो पूर्णपणे कुजेल म्हणजे त्याची हाडे भारतात पाठवता येतील या आशेने पोर्तुगीजांनी ते पुन्हा बाहेर काढले. पण त्यांना मृतदेह अजूनही ताजा आणि पूर्ण आढळला. असं म्हणतात की एका व्यक्तीने एका मांडीचे मांस कापले आणि ते जहाजाच्या मुख्य अधिकाऱ्याकडे आणले. त्या मांसाला दुर्गंधी नसल्याचे आढळून आले म्हणून तो मृतदेह जहाजावर आणण्यास योग्य असल्याचे अधिकाऱ्याने कळवले. मलाक्का येथे 22 मार्च 1553 मध्ये पोहोचल्यावर मलाक्का म्हणजे आत्ताचं मलेशिया श्रद्धावानांनी मृतदेहाचं स्वागत केलं. ते शवपेटीतून काढून शवपेटी शिवाय जमिनीत पुरले. पण त्यांनी खोदलेला खड्डा खूपच लहान होता ज्याच्यामुळे कदाचित मृतदेह खड्ड्यात व्यवस्थित पुरला गेला नसावा. अंत्यसंस्कार करताना चेहरा रुमालाने झाकलेला होता. इथे खड्डा खूप लहान असल्याचे आढळल्यावर त्यांच्या सेवेकरांनी त्यांच्या छातीवरती डोके दाबले. त्यामुळे त्या मृतदेहाची मान मोडली गेली. 15 ऑगस्ट 1553 पर्यंत सुमारे 5 महिने हा मृतदेह जमिनीखाली राहिला. पुढे त्याच ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला जेसुइट धर्मगुरूंच्या एका गटाने मृतदेह बाहेर काढला त्याची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळलं की पुरताना मान आणि गुडघा तुटलाय. हाडं तुटलेली असूनही समकालीन अहवालानुसार त्यांना ती खराब झालेली आढळली नाही. उलट गळ्याखाली ठेवलेल्या रेशमी उशीवरती मात्र ताज्या रक्ताचे डाग आढळले. मलाक्काच्या या मोहिमेमध्ये फ्रान्सिस झेवियर यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणारा उत्तराधिकारी सुद्धा तिथे होता. पण आपल्या वरिष्ठ गुरुचे अवशेष इथे असताना तो मलाक्का सोडू शकत नव्हता. म्हणून मग पोपचा राजा जियाओ तिसरा याने अधिकृत चौकशीची मालिका सुरू केली आणि त्यानुसार मग शरीराच्या दूषित अवस्थेची पुष्टी केल्यानंतर ही शवपेटी जवळजवळ अर्धा शतक बंद ठेवली. 1614 मध्ये तर पोप पॉल पाचवे यांनी झेवियर यांचा उजवा हात काढून टाकण्याची आणि एक अवशेष म्हणून रोममध्ये आणण्याची मागणी केली. पण ते शक्य नव्हते कारण झेवियर यांना अद्याप अधिकृतपणे संत म्हणून मान्यता मिळाली नव्हती. गोमांतकातील जेसुइट यांनी ही पेटी उघडली तेव्हा त्यावेळेच्या एका निरीक्षकाने त्याचं निरीक्षण लिहून ठेवलेलं आहे. तो म्हणतो की त्यांचा उजवा डोळा उघडा आहे. गाल आणि तो डोळा इतका ताजा होता
की तो जणू जिवंत असल्याचा भास होत होता. हाताची बोटे सुद्धा अखंड आहेत, ज्या बोटांनी त्यांनी इतरांवरती दैवी संस्कार केले होते. अशा या संताचं शव ज्या ठिकाणी ठेवलंय त्या बॅसिलिकाचं हे भव्य प्रवेशद्वार. ख्रिस्त मंदिर स्थापत्यामध्ये ज्याला फसाद असं म्हणतात, ह्याच्या अग्रस्थानी वरती आपल्याला IHS अशी 3 अक्षरं कोरलेली दिसतात. ही म्हणजे ग्रीक भाषेतील येशूच्या नावाची सुरुवातीची 3 अक्षरं आहेत. आय हॉर्सस जीसस असा त्याचा अर्थ होतो. या भव्य प्रवेशद्वारावरती विपुल नक्षीकाम आहे आणि विशेष म्हणजे या प्रवेशद्वारावरती वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभ आहे जे आपल्याला वेगवेगळं स्थापत्य दर्शवतात. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने रोमन, आयोनिक, डॉरिक, कॉरंथाईन किंवा कंपोजिट प्रकारातले स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. विपुल नक्षीकाम असलेलं हे भव्य प्रवेशद्वार जर तुम्ही नीट निरखून पाहाल तर अशा पद्धतीची बरीचशी ख्रिस्त मंदिरं आपल्याला वसई किल्ल्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. मित्रांनो, विशेष म्हणजे या प्रवेशद्वारासाठी लागणारा अग्निजन्य खडक, ज्याला आपण बॅसाल्ट रॉक असं म्हणतो, हा सगळा दगड, हा सगळा खडक वसईतून इकडे आणण्यात आला आणि मग हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं. हे ख्रिस्त मंदिर फरशीबंद होतं, म्हणजे वरती कदाचित फरशीचं बांधकाम असावं, पण आता सध्या तरी ते दिसत नाही. या वास्तूच्या बांधकामाला 1594 साली सुरुवात झाली आणि याची प्रतिष्ठापना 1605 साली गोमांतकाचे त्या काळातले धर्माधिकारी म्हणजे आर्च बिशप अलेक्सो मेन्झेस यांच्या हस्ते झाली. अशा बांधकामाचे शिलालेख आपल्याला या ख्रिस्त मंदिरामध्ये पाहायला मिळतात. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावरती दुतर्फा आपल्याला ही दोन्ही शिलालेख पाहायला मिळतात, ज्याच्यावरती आपल्याला गायनस्थळ पाहायला मिळतं, ज्याला आपण चर्च क्वायर असं म्हणतो आणि ज्याच्यातून गॉस्पेल गायली जातात. या दोन्ही बाजूला, डाव्या बाजूला संत फ्रान्सिस झेवियर यांचा काष्ठपुतळा आहे जो आम्ही पाहू शकलो नाही, आणि उजव्या अंगाला संत अँथनी यांचं छोटंसं मंदिर आहे. हा पोर्तुगीजकालीन कबुलीखाना म्हणजे इंग्रजीमध्ये कन्फेशन रूम, जिथे आपल्या पापांची कबुली धर्मगुरूंसमोर द्यावी लागते. हे आहे सेंट अँथनी यांचं छोटंसं मंदिर. यांचा जन्म 15 ऑगस्ट 1195 मध्ये लिस्बन पोर्तुगाल इथे झालेला आणि मृत्यू 13 जून 1231 मध्ये पदुआ इटली इथे झालेला. असं म्हणतात शेवटच्या काळात अक्रोडाच्या झाडाच्या फांद्याखाली बांधलेल्या खोलीत ते राहत होते. मित्रांनो, या मंदिरात जर तुम्ही बघाल तर छताला नैसर्गिक रंगकामाचं नक्षीकाम आहे. दुतर्फा आपल्याला येशू ख्रिस्त यांच्या जीवनावरची आधारित अशी छायाचित्र पाहायला मिळतात आणि बरोबर ह्याच्या समोरच आपल्याला सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा काष्ठपुतळा म्हणजे लाकडाचा पुतळा पाहायला मिळतो, जो आम्ही पाहू शकलो नाही कारण आतमध्ये छायाचित्रणाला बंदी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 डिसेंबर 1552 रोजी फ्रान्सिस झेवियर यांचा मृत्यू शांगचुआन किंवा सॅन्सियन बेट चुआनाडो तैशान येथे महाद्वीपीय चीनकडे जाताना झाला, ज्यांचं शव ह्या बॅसिलिकोमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो, काहींच्या मते हे शव श्रीलंकन बौद्ध भिक्षू टोटागा मुगवे श्री राहुला थेरा यांचा असल्याचं देखील मानले जाते. राहुला थेरांबद्दलची काय कथा आहे ती मी नंतर सांगेन, पण हे छायाचित्रण त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. उत्तरेकडच्या भिंतीवरचं डॉम जेरोनिमो मास्केरेनास यांचं हे स्मृतिचिन्ह, जो कोचीनचा प्रमुख होता आणि असं म्हणतात याच्या संपत्तीमधूनच या वास्तूचं बांधकाम शक्य झालं. दक्षिणेकडील भिंतीवरती एक विपुल नक्षीकाम केलेलं लाकडी व्यासपीठ आहे, ज्याला इंग्रजीत पल्पीट असं म्हणतात. व्यासपीठाचा पाया आकृत्या आणि पर्णसंभाराने सजलेला आहे आणि सोन्याच्या पानांनी आणि गुलाबी रंगाने झाकलेला आहे. ह्याच्या वरच्या बाजूला कोरीव छत सुद्धा आहे. व्यासपीठाच्या 3ही अंगांना येशूंची आकृती कोरलेली आहे. सोबतच 4 धर्मोपदेशक म्हणजे मॅथ्यू, मार्क, ल्यूक, जॉन ज्यांनी वेगवेगळी गॉस्पेल्स लिहिलेली आणि असं म्हणतात या लेखनावर एकाची स्वाक्षरी नव्हती. असो, त्याच्यासोबतच ख्रिस्त मंदिराचे 4 धर्मतज्ञ किंवा धर्मशास्त्र वैद्य यांच्या सुद्धा मूर्त्या कोरलेल्या आहे, म्हणजे डॉक्टर्स ऑफ चर्च. एक म्हणजे अँब्रोज, अगस्तीन, जेरोमी आणि ग्रोगेटी. आणि तळाशी 7 आकृत्या जे व्यासपीठाला आधार देतात असं दाखवलं गेलं. असं म्हणतात हे संपूर्ण पल्पीट म्हणजे आपल्या जीवनाचं सारच आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त मंदिराच्या आतील भाग किंवा ती जी आसन व्यवस्था आहे ही ख्रिस्ती क्रूज प्रमाणे आहे, म्हणजे दुतर्फा आसनाची व्यवस्था आणि मध्ये येण्या जाण्यासाठी जागा. या प्रशस्त सभागृहाच्या आसनांच्या खाली आपल्याला काही शिलालेखा सदृश्य नोंदी आढळतात, ज्या कदाचित कुठल्या तरी देणगीदारांच्या असाव्या. या बॅसिलिकाचे प्रमुख अंग म्हणजे पूर्वेकडे गर्भगृह, पश्चिम दिशेला प्रवेशद्वार, दक्षिणोत्तर छोट्या चॅपल्स आणि मागे एक घंटाघर. 3 डिसेंबर 1552 रोजी संत झेवियर यांचा मृत्यू झाला आणि असं म्हणतं 2 वर्षांनी त्यांचं शव गोमांतकात आणलं. याचा अर्थ तो कालखंड 1554च्या आसपास असावा. संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या किरणांनी लखलखणारी ख्रिस्त मंदिरातली ही मुख्य वेदी.
या वेदीवरती आपल्याला दोन प्रतिकृती दिसतात. एकामध्ये येशू ख्रिस्त क्रॉस धरून बसलेत आणि समोर त्यांचे पिता आहेत. मुळात ख्रिश्चनांचे पवित्र ट्रिनिटी हे दर्शवते. मराठीत त्रिमूर्ती, पिता, पुत्र आणि आत्मा, फादर, सन अँड द होली स्पिरिट. पवित्र त्रिमूर्ती किंवा होली ट्रिनिटी ह्याच्याच खाली आपल्याला तेजस्वी सोनेरी किरणांनी वेढलेल्या जेसूच्या गोलाकार सोनेरी चिन्हावरती IHS किंवा येशू असं कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्याच्या खालीच आपल्याला लोयोलाच्या संत इग्नेशियस यांचा सोनेरी पुतळा पाहायला मिळतो. हा पुतळा वरच्या दिशेने नजर स्थिर करून उभा आहे. लोयोलामधल्या संत इग्नेशियस यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1491 मध्ये लोयोला म्हणजे स्पेनमधली एखादी जागा असावी तिकडे झाला आणि यांचा मृत्यू 31 जुलै 1556 वयाच्या 64व्या वर्षी रोममध्येच रोम फीवरने झाला. कदाचित मलेरियासारखाच एखादा तो आजार असावा. संत इग्नेशियस हे सोसायटी ऑफ जीजस म्हणजे जेसुइट या संस्थेचे संस्थापक होते. या संस्थेचा मुख्य उद्देश होता मिशनरी कार्य म्हणजे धर्मप्रसार आणि शिकवण. संत इग्नेशियस आणि फ्रान्सिस झेवियर यांची पहिली भेट पॅरिसच्या विद्यापीठात झाली. असं म्हणतात त्यावेळेला हे दोघेही एकाच घरात राहत होते, इंग्रजीत रूममेट. संत इग्नेशियस यांनी फ्रान्सिस झेवियर यांना वारंवार आपल्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. अखेरीस एका चर्चेदरम्यान इग्नेशियस यांनी फ्रान्सिसला विचारले, एखाद्या माणसाने जर संपूर्ण जग मिळवले आणि आपला आत्माच जर गमावला तर त्याचा काय फायदा? त्यांच्या या प्रश्नांनी फ्रान्सिस झेवियर यांना सुधारित जीवनाकडे वळवले. अखेरीस 1537 मध्ये फ्रान्सिस झेवियर हे संत इग्नेशियस यांचे अगदी जवळचे जेसुइट धर्मप्रसारक साथीदार बनले. पुढे 1541 मध्ये जेव्हा पोर्तुगालचा राजा जॉन याने संत इग्नेशियस यांना भारतात काही मिशनरी म्हणजे धर्मप्रसारक पाठवण्यासाठी विनंती केली, त्यावेळेला आपला हा प्रिय साथीदार पुन्हा आपल्याला कधीही दिसणार नाही हे माहीत असून सुद्धा संत इग्नेशियस यांनी धर्मप्रसार या कामासाठी फ्रान्सिस झेवियर यांची निवड केली. अखेरीस 1542 मध्ये फ्रान्सिस झेवियर यांचं गोमांतकात आगमन झालं. इथला स्थानिक तिमय्या याला सहकार्य करत 1510 मध्ये अफान्सो दे अल्बेकुर्क याने गोमांतकाची इस्लामी राजवटीतून मुक्तता केली. इथल्या सामाजिक दुर्बल घटकांमध्ये आंतरजातीय विवाह सुद्धा झाले. 1542 मध्ये झेवियर आले. ते 1546 पर्यंत त्यांनी इथल्या सामाजिक परिस्थितीचा आणि संस्कृतीचा आढावा घेत पोर्तुगालचा राजा जॉन तिसरा याला एक खरमरीत पत्र लिहिलं. त्यात त्याने गोवा इन्क्विजिशनची मागणी केली. धर्मसमीक्षण इतिहासकारांनी दिलेलं हे नवीन नाव. आता या सक्तीच्या धर्मांतरासाठी त्याने एक छोटंसं कार्यालय आणि विशेष मंत्र्यांची मागणी केली आणि इथूनच सुरुवात झाली गोमांतकातील धर्मप्रसाराला. या प्रशस्त वेदीच्या खाली मध्यभागी आपल्याला एक सुवर्णजडित किंवा सोन्याने मडवलेली मेज किंवा टेबल पाहायला मिळते. ही मेज किंवा टेबल शेवटच्या जेवणाच्या वेळी येशू ख्रिस्त आणि त्यांच्या प्रेषितांच्या आकृत्यांनी सुशोभित केलेली आहे. तसंच याच्यावरती कोकणी भाषेत हाय मोजी कुड्डू म्हणजे हे माझे शरीर आहे असं लिहिलेलं आहे. मुख्य वेदीच्या उत्तरेकडील भिंतीमधील कोरीव उपवेदीमध्ये काही कोरीव शिल्प आहेत. खाली असलेलं हे शिल्प म्हणजे एकतर ऑर लेडी ऑफ मर्सी, ऑर लेडी ऑफ होप किंवा वर्जिन मेरी यांचं असावं. मुळात ह्या तिन्ही स्त्रिया वेगळ्या, परंतु यांचं कोरीव शिल्प दाखवत असताना हातामध्ये एखादं तानबाळ दाखवावं लागतं किंवा गळ्याभोवती बांधलेला कपडा जो खाली पायापर्यंत येतो त्याच्या आतमध्ये काही विशिष्ट समूहाची लोकं लपलेली आहेत असं दाखवावं लागतं. मुळात ही संरक्षक देवता. याच्या वरच्याच अंगाला म्हणजे अगदी वरच्या बाजूला आपल्याला संत डॉमिनिक यांचा कोरीव शिल्प पाहायला मिळतं. या संतांबद्दल मी वसईचा किल्ला या छायाचित्रणामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. ख्रिस्त मंदिरातील सभागृहांना नेव, वेदींना किंवा गर्भगृहांना चर्च अल्टार तर कोनाड्यांना ट्रान्सेप्ट असं म्हणतात. मुळात ही ब्लेस सॅक्रमेंटची जागा म्हणजे धन्य संस्काराची जागा. ब्लेस सॅक्रमेंट म्हणजे युकेरिस्ट म्हणजेच येशूंचं शरीर, रक्त, आत्मा आणि देवत्व प्राप्त करण्याची जागा. थोडक्यात येशू ख्रिस्तांचे अंतिम भोजन किंवा तत्सम होणारा भोजनविधी किंवा तसा संस्कार समारंभ करण्याची जागा. मुळात आपण आता जी जागा पाहतोय हे छोटं ख्रिस्त मंदिर म्हणजे चॅपल, ह्याला एक विशिष्ट महत्त्व आहे. 1554 मध्ये प्रथम संत झेवियर यांचं शव गोमांतकात आणलं गेलं. सुरुवातीला ते एका ख्रिस्त मंदिरात ठेवलं गेलेलं. हे ख्रिस्त मंदिर तेच असावं जे छायाचित्रणाच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं. नंतर ते गोमांतकातील सेंट पॉल महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ सेंट पॉल इकडे ठेवलं गेलं. 1622 पर्यंत त्यांना संताचा दर्जा मिळाल्यावर 1624 मध्ये ह्याच बॅसिलिकामध्ये ह्याच चॅपलमध्ये प्रथम त्यांचं शव ठेवण्यात आलं. नंतरच्या काळात ते आत्ता असलेल्या चॅपलच्या जागी हलवण्यात आलं. मुख्य वेदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या कोरीव उपवेदींमध्ये बरेचसे कोरीव संदेश आहेत जे एवढ्या खालून वाचणं खूप कठीण. दक्षिणेकडील कोरीव उपवेदीमध्ये आपल्याला संत मायकल यांचं शिल्प पाहायला मिळतं. संत मायकल म्हणजे एक मुख्य देवदूत.
ज्यांना चांगल्या विरुद्ध वाईटाच्या लढ्यातील योद्धा, न्यायाचा विजेता, आजार निर्मूलन करता आणि ख्रिस्त मंदिराचा संरक्षक म्हणजे चर्च गार्डियन असं मानलं जातं. काही कलांमध्ये संत मायकल यांना दर्शवताना त्यांच्या हातात तलवार, निशाण किंवा तराजू सुद्धा चित्रित केलं जातं. कधी तर ड्रॅगनच्या रूपात आलेल्या सैतानाला हरवताना सुद्धा यांना चित्रित केलं जातं. याच्याच खाली आपल्याला गॅब्रियल ह्या मुख्य देवदूताचं शिल्प पाहायला मिळतं. हा देवदूत कधी स्त्री तर कधी पुरुषाच्या रूपामध्ये दर्शवला जातो. दोन्ही बाजूंना पंख असलेला हा देवदूत थेट देवाशी संपर्क करतो असं मानलं जातं. इस्लाम धर्मामध्ये संत मायकल यांना मिका तर गॅब्रियल हिला जिब्रायल म्हणून संबोधलेलं आढळतं. मुळात ख्रिस्त धर्मीयांचं पालकत्व स्वीकारणारे हे दोन मुख्य देवदूत. वेदीच्या ह्याच भागात बुडाशी आपल्याला काचेच्या ताबुतांमध्ये हाडांचे अवशेष ठेवलेले पाहायला मिळतात, ज्याचा इतिहास ज्ञात नाही. कदाचित ही सगळी अवशेष जेसुईट धर्मप्रसारकांचीच असावीत, कारण हे धर्मप्रसारक पुढे इथून निघून गेल्यानंतर या वास्तूंच्या काहीच नोंदी सापडत नाहीत. मुळात पोर्तुगीजांची ही जुनी सवय. त्यांनी आतापर्यंत जेवढ्या नोंदी केलेल्या त्या काही कालांतराने त्यांनी जाळून नष्ट केलेल्या. उत्तरेकडील कोरीव उपवेदीच्या खाली समोरच्या बाजूला छोट्याशा काचेच्या पेटीतलं छोटंसं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं, ज्याची वेगळी ओळख करून द्यावी असं मला वाटत नाही. हे शिल्प आहे येशू ख्रिस्त यांच्या आईचं. ख्रिस्त धर्मामध्ये मदर ऑफ गॉड किंवा मदर मेरी आणि विशेष म्हणजे इस्लाम धर्मामध्ये अत्युच्च स्थान प्राप्त केलेल्या मरियम म्हणजे ह्याच. उत्तरेकडील कोनाड्यामध्ये एक छोटं ख्रिस्त मंदिर आहे. नॉर्थ ट्रान्सेप्टमध्ये एक चॅपल आहे. इथं आहे धर्मसमीक्षण किंवा सक्तीचं धर्मांतरण घडवून आणणारा मुख्य सूत्रधार. रंगीत नक्षीदार छत, रोमन आणि पाश्चिमात्य वेगवेगळ्या वास्तुशैलींमध्ये घडवलेले कोरीव स्तंभ, कोरीव बालदेवदूत आणि विपुल नक्षीकाम केलेलं छोट्या ख्रिस्त मंदिराचं हे भव्य प्रवेशद्वार. ह्याच्या आतमध्ये आहे संत फ्रान्सिस झेवियर यांचं शेकडो वर्ष जुनं पार्थिव शरीर. या छोट्या ख्रिस्त मंदिरात उंच दगडी समाधीच्या शीर्षस्थानी संत फ्रान्सिस झेवियर यांचा पार्थिव देह चांदीच्या ताबुतात ठेवलेला आहे. थोडक्यात शेकडो वर्ष जुनं शव चांदीच्या शवपेटीत ठेवलेला आहे. पूर्वी हा मृतदेह खाली असाच ठेवलेला, परंतु भेटीसाठी येणारी भक्त मंडळी पार्थिवाचे तुकडे घरी एक पवित्र आठवण म्हणून घेऊन जाऊ लागले. गोमांतकातील एका स्त्रीने तर तोंडाने चावा घेत पायाचा अंगठा आपल्या घरी घेऊन गेली होती. मृतदेहाची अजून हानी टाळण्यासाठी अखेरीस 2 डिसेंबर 1637 रोजी हे शव काचेच्या ताबुतात हलवण्यात आलं. संत फ्रान्सिस झेवियर यांचं शव चांदीच्या ताबुतात आहे. हा ताबूत मेडिसिस कॉसिमो तिसरा टस्कनीच्या ग्रँड ड्यूकची शेवटची भेट होती. कॉसिमो तिसरा हा इटलीतला एक राजा होऊन गेला जो 1723 मध्ये मरण पावला वयाच्या 81व्या वर्षी. असं म्हणतात ह्याला संत फ्रान्सिस झेवियर यांचा साक्षात्कार झाला होता. कदाचित त्यातूनच या चांदीच्या ताबुताची देणगी स्वरूपात मिळकत झाली असावी. 17व्या शतकातील फ्लॉरेंटाईन म्हणजे सध्याचं फ्लॉरेन्स वगैरे असावं, इथला इटालियन शिल्पकार जिओवानी बॅटिस्टा फॉगिनी ह्याने ह्या समाधीची रचना केली. ते पूर्ण व्हायला अंदाजे 10 वर्ष लागली होती. समाधीच्या चारही अंगांना संत फ्रान्सिस झेवियर यांच्या जीवनपटातील काही छायाचित्र सुद्धा आहेत. असं म्हणतात ताबुताप्रमाणे त्याला लावण्यात आलेल्या काचा सुद्धा इटली या देशातून मागवण्यात आल्या होत्या, जेणेकरून भक्तांना संताचं मुबलक दर्शन घेता यावं. या ताबुतावरील चांदीचं नक्षीकाम गोमांतकातील स्थानिक सुवर्णकाराने केलं होतं. आतलं शव हे जवळजवळ इसवी सन 4000 किंवा त्याहीपेक्षा अधिक काळासाठी नश्वर राहणार असं म्हटलं जातं. संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दर 10 वर्षांनी हे नश्वर शरीर प्रदर्शित केलं जातं. त्यांची धार्मिक मेजवानी म्हणजे फीस्ट दर 10 वर्षांनी 3 डिसेंबरला होते. त्या काळात चीन किंवा मलाक्का आत्ताचं मलेशिया इथून गोमांतकामध्ये एखादी गोष्ट जहाजाने आणायची झाली तर कदाचित भारत आणि श्रीलंका याच्या दरम्यानचा असलेला समुद्री मार्ग कदाचित वापरला गेला असावा. पण मग हे शरीर संत फ्रान्सिस झेवियर यांचंच आहे की आणखी कुणाचं, जाणून घेऊया. काही इतिहासकार आणि समीक्षकांच्या मतानुसार बॅसिलिका ऑफ बॉम जीजस मधील हे नश्वर शरीर श्रीरंगन बौद्ध भिक्खू थोतागामुवे श्री राऊलाथेरा यांचं आहे. काही संदर्भात पोर्तुगीजांनी 1505 मध्ये श्रीलंकेवर केलेल्या आक्रमणादरम्यान पोर्तुगीजांनी दक्षिण श्रीलंकेतील अंबाना या दुर्गम गावातील एका गुहेमध्ये दगडी नावेत ठेवलेल्या या नश्वर शरीराची तस्करी केली होती असं मानलं जातं. श्रीलंकन बौद्ध भिक्खू थोटागामुवे श्री राऊलाथेरा यांचा जन्म 1408 मध्ये झाला, ज्यांचं मूळ नाव जयबाहू.
यांचा मृत्यू वयाच्या 83 वर्षी म्हणजे 1491 मध्ये झाला. त्यांच्याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. त्यांनी एकदा सरस्वती तैलम किंवा सरस्वती तेल नावाच्या औषधी तेलाची संपूर्ण बाटली प्यायली, जी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. ह्या तेलाचा फक्त एक थेंब वापरावं असं सांगितलं जातं. असं मानलं जातं की या तेलाच्या प्रभावामुळे राहुला थेरा यांची स्मरणशक्ती आयुष्यभर अगदी विलक्षण होती. काही दंतकथांमध्ये तर श्री राहुला थेरा हे एक भूत मानले गेले, ज्यांनी अंग मेहनतीचे काम करण्यासाठी मंत्राद्वारे राक्षसांना नियंत्रित केले होते. मुळात तोतागामुवे श्री राहुला थेरा हे 6 भारतीय भाषांमध्ये निपुण होते. सिंहली व्यतिरिक्त संस्कृत, प्राकृत, मागधी, अपभ्रंश, शौरसेनी आणि पैसाची यांना षड म्हणजे 6 भाषा परमेश्वर म्हणून सुद्धा ओळखले जात होते. याचा अर्थ 6 भाषांमध्ये पारंगत असलेला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी घेतलेल्या सिद्धलोका रसया या नावाच्या आयुर्वेदिक औषधाच्या प्रभावामुळे इसवी सन 4230 पर्यंत त्यांच्या पार्थिवाचे म्हणजे शरीराचे विघटन होणार नाही असं मानलं जात होतं. थोडक्यात इसवी सन 4230 पर्यंत तोतागामुवे श्री राहुला थेरा यांचे शरीर विघटित न होता अखंड राहील. मित्रांनो, आता तुम्हीच विचार करा, हे नश्वर शरीर कोणाचं आहे? कधी वेळ मिळाला तर श्री राहुला थेरा यांच्याबद्दल नक्की वाचा. पोर्तुगीजांच्या पाऊलखुणा आजही गोमंतकात आहे, पण आपल्याला आठवतो तो छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम. 11 डिसेंबर 1683 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी सालसेड आणि बारदेशवर हल्ला चढवला. बारदेश, मडगाव मराठ्यांनी यशस्वीपणे काबीज केले. पोर्तुगीजांनी मराठ्यांपासून केवळ रायतूर, रिस मागोस, अगवाडा आणि मरगाव या किल्ल्यांचं यशस्वी रक्षण केलं. पुढे औरंगजेबाने आपली 2 मुलं मोज्जम आणि शाह आलम यांना कोकणावरती स्वारी करण्यास सांगितले. इथवरचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तीसवाडी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना सहज घेता आली असती, पण 28 डिसेंबर 1683 रोजी मोज्जमच्या सैन्याने कुडाळची भली मोठी बाजारपेठ जाळली. बांदेकरांनी तुमचं बांदे जाळलं. या सैन्याने मंदिरं नष्ट केली, लुटली. पुढे डिचोली जाळली, वेंगुर्ला बंदर लुटलं. पण सततचा पावसाळा आणि मराठ्यांच्या हल्ल्यामुळे मोज्जमची ही कोकण मोहीम अयशस्वी ठरली. मराठ्यांच्या स्वराज्याची राजधानी वाचवण्यासाठी छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी रायगडाच्या दिशेने कूच केले. 15 जानेवारी 1684 रोजी औरंग्याचा मुलगा शाह आलम कोकण बेचिरा करत बिचोली येथे हजर झाला. पुढे पोर्तुगीज आणि शाह आलममध्ये एक तह होऊन अखेरीस मोगल सेना चापोरा नदीत स्थिरावली आणि शेवटी गोमंतक हे पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले. ही आहे बॉम जीसस बॅसिलिका आर्ट गॅलरी म्हणजे कलादालन, ज्यामध्ये गोमांतकातील अतिवास्तववादी चित्रकार डोम मार्टिन, ज्यांचा मृत्यू 1987 साली झाला होता, यांची चित्रकला आणि कलाकृती आहेत. सोबतच त्यांचा सहकारी अँथनी डी मेलो हा एक लेखक आणि जेसूट धर्मगुरू होता. यांचं साहित्य आणि लेखन उपलब्ध आहे. असं म्हणतात याच्या लेखनामध्ये बॅसिलिकाचा प्रथम उल्लेख आला होता. याचं लेखन त्या काळात वादात सापडलेलं, कारण त्यात बौद्ध, ताओवादी आणि ख्रिस्त धर्माचा अध्यात्म मेळ खात होता. या ख्रिस्त मंदिराला पूर्वी आतून आणि बाहेरून चुन्याचा मुलामा होता. भव्य लाकडी प्रवेशद्वार आणि बहुतांश लाकडी बांधकाम पोर्तुगीज कालखंडातली आहेत. ह्याची ऐतिहासिक ओळख तशीच राहावी म्हणून कदाचित बाहेरील चुन्याचा मुलामा कालांतराने काढण्यात आला, म्हणून हे ख्रिस्त मंदिर आज लाल रंगात दिसतं. ह्याच्या समोरच आपल्याला काही ख्रिस्त मंदिरांचा समूह पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये एक फ्रान्सिस ऑफ असासी यांच्या नावाने ख्रिस्त मंदिर आहे. मुळात हे फ्रान्सिस्कन पंथाचे 3 ऑक्टोबर 1226 रोजी यांचं निधन झाले. त्यांच्या नावाने फक्त एक ख्रिस्त मंदिर आहे. परंतु या संकुलात एक महत्त्वाची इमारत आहे, ती म्हणजे से कॅथेड्रल, जे इथून पाहणं खूप कठीण आहे. से या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ होतो पहा. अफान्सो दे अल्बेकूर ह्याच्या अधिपत्याखाली पोर्तुगीजांनी मुस्लिम सैन्यांच्या विरोधात गोमांतकावर 1510 मध्ये विजय प्राप्त केला. विजयाचा दिवस आणि संत कॅथरीना हिचा फीस्ट म्हणजे धार्मिक मेजवानी ही एकाच दिवशी होती. म्हणूनच से कॅथेड्रल हे गोमांतकातील विजयाचे स्मारक त्यांनी संत कॅथरीनाला अर्पित केले. याचं बांधकाम 1619 पर्यंत पूर्ण झाले. संत कॅथरीना हिचा जन्म 25 मार्च 1347, मृत्यू 29 एप्रिल 1380. हिचा फीस्ट 29-30 एप्रिल म्हणजे रोमन दिनदर्शिकेनुसार कॅलेंडर आणि इटलीत तो 4 ऑक्टोबर रोजी साजरा होतो. याचाच अर्थ ह्या तारखांच्या दरम्यानच गोमांतकावरती विजय प्राप्त केला गेला असावा. या स्मारकांच्या पलीकडूनच मांडवी नदी वाहते. मित्रांनो, गंमत आहे ना, जागा एकाची भांडतोय दुसरा आणि स्मारक उभी करतोय तिसरा. असो,
ही सगळी मंडळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची. म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभारलेलं सप्तकोटेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो. दुर्दैवाने आम्ही ते पाहू शकलो नाही. नेक्स्ट टाइम येऊ. मित्रांनो, या छायाचित्रणामधली माहिती तुम्हाला आवडली असल्यास इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह. जय शिवराय. पुन्हा कधीतरी येऊ, आहे की नाही? हे मंदिर